मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये जागावाटपासंदर्भात बैठकीतील चर्चेतून तिन्ही नेते समाधानी। जागावाटपासोबतच इतरही विषयांवर चर्चा झाली। महाविकास आघाडी आजच्या आंदोलनावरती ठाम। गेटवे ऑफ इंडिया जवळच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन केलं जाणार आहे। आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले सहभागी होणार। मुंबईमध्ये सरकारविरोधात महाविकास आघाडी जोडे मारो आंदोलन करणार। आजच्या महाविकास आघाडीच्या आंदोलनाचा टीजरही रिलीज। महाविकास आघाडीला उत्तर देण्यासाठी महायुतीकडून आज राज्यभर आंदोलन। पुतळा दुर्घटनेप्रकरणी माफी मागूनही महाविकास आघाडी आंदोलन करत असल्याचा महायुतीचा आरोप। महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था। गेटवे ऑफ इंडिया परिसर सामान्यांसाठी बंद। मराठा नेते मनोज जरांगे आज राजकोट किल्ल्याला भेट देणार। राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करणार। आरपीआय नेते रामदास आठवले आज मालवणला जाणार। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थानाला भेट देणार। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। सुनील प्रभू आणि जयंत पाटलांच्या याचिकेवर सुनावणी होणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची यवतमाळच्या पुसद आणि अमरावतीच्या वरुडमध्ये जनसन्मान यात्रा। खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अनेक नेते मंडळी उपस्थित राहणार। भाजप शिवसेना सख्खे तर राष्ट्रवादी सावत्र भाऊ। राष्ट्रवादीशी युती करून भाजपचं वाटोळं झालं। लातूर भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांची टीका। मंत्रिमंडळात असूनही जर उलट्या होतात तर मग सोबत कशाला बसता? अंबादास दानवेंचा सवाल। यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे। तानाजी सावंतांवर दानवेंचा हल्लाबोल। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या जोडण्या लावण्यासाठी शरद पवार ऍक्टिव्ह मोडवर। 2 ऑगस्ट पासून 5 ऑगस्ट पर्यंत शरद पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। कोणत्याही व्यासपीठावर विकास निधी किती आणला याबाबत चर्चा करायला तयार। संभाजी पाटील निलंगेकर यांचं आमदार अमित देशमुख यांना आव्हान। स्वतःच्या गावचा रस्ता करता आला नाही ते विकासाच्या गप्पा मारत असल्याचीही टीका। विलासराव देशमुख यांचं वागणं, बोलणं, चालणं फार वेगळं होतं। ते गुण पुढच्या पिढीत नाहीत। सुरेश धस यांची आमदार अमित देशमुख यांच्यावर खोचक टीका। 2008 मध्ये महामंडळाच्या बसची तोडफोड आणि जाळपोळ केल्याच्या प्रकरणी 16 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात राज ठाकरे यांना निलंगा न्यायालयाचं अजामीनपात्र अटक वॉरंट जारी। पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांच्या अडचणीत वाढ। जीवाला धोका असल्याचं म्हणत स्वप्ना पाटकर यांचं ईडीच्या अतिरिक्त संचालकांना पत्र। लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी विरोधक न्यायालयात जात आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका। लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही, फडणवीसांचं बहिणींना आश्वासन। लाडकी बहीण योजनेद्वारे नोव्हेंबरपर्यंतचे पैसे महिलांना मिळणार। महायुतीचं सरकार आलं तर पुढचे 5 वर्ष ही योजना सुरू राहील असा शब्द देतो अजित पवारांचं वक्तव्य। नागपुरात जानेवारीपासून 524 अत्याचाराच्या घटना घडल्या, मात्र त्यावर ठोस कारवाई नाही। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची माहिती। महिलांवरील अत्याचार रोखण्यात राज्य सरकार अपयशी, वडेट्टीवार यांची टीका। बदलापूर घटनेनंतर राज्यामध्ये आता हर घर दुर्गा अभियान। राज्यातील आयटीआयमध्ये आत्मसंरक्षणाचे धडे दिले जाणार। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा। पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवल्याप्रकरणी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रणिल नायर, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह एकूण 14 जणांवर गुन्हा दाखल। नोटबंदीच्या काळातील 25 कोटी 27 लाखाच्या नोटा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत पडून। नोटा रिझर्व्ह बँकेनं तातडीनं बदलून द्यायला हव्या, मंत्री मुश्रीफांची मागणी। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी पेट्रोल पंप मालकावरही गुन्हा दाखल करा, किरीट सोमय्यांची मागणी। नियम तोडून पेट्रोल पंप चालवायला दिल्याचा आरोप। मुंबई पालिकेमध्ये 118 निरीक्षक पदांसाठी भरती। येत्या 4 सप्टेंबर रोजी 111 निरीक्षक पदासाठीची परीक्षा। भरतीमुळे अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाईला वेग येणार। बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून डॉक्टर विपिन शर्मांनी पदभार स्वीकारला। यावेळी पालिका मुख्यालयामध्ये शर्मा यांनी महापालिका आयुक्त श्री भूषण गगराणी यांची भेट घेतली। तृतीयपंथींसाठी आता केईएम मध्ये ओपीडी सेवा। सखी 4 चौघीच्या
सहकार्यानं यूरोलॉजी विभागामध्ये तृतीयपंथीयांसाठी दर शनिवारी दुपारी 3 वाजता ओपीडीची सेवा असेल. गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाला खर्च 250 कोटींनी वाढला. हळबेपाड्यामध्ये टीबीएम यंत्रासाठी खड्डा खणण्यास जमीन देण्याला आदिवासींनी विरोध केल्यानं प्रकल्पाच्या खर्चात वाढ. आज मध्य रेल्वे मार्गावरती सकाळी 11 ते दुपारी 3:55 मेगा ब्लॉक. माटुंगा मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक असेल. हार्बर रेल्वे मार्गावरती आज सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 मेगा ब्लॉक. कुर्ला वाशी दरम्यान अप डाऊन मार्गावर ब्लॉक. पनवेल ते सीएसएमटी लोकल सेवा बंद राहणार. पावसाळ्यातील 2 महिन्यांच्या विश्रांतीनंतर जलवाहतूक पूर्ववत होणार. अलिबाग मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया बोट सेवेला आजपासून सुरुवात. मुंबईमध्ये गणेश आगमन मार्गावरील 13 पूल धोकादायक पुलांवर शक्यतो 16 टनांपेक्षा अधिक वजन होणार नाही याची काळजी घ्यावी असं पालिकेचं आवाहन. गणपतीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मुंबईकरांची गर्दी. लालबाग बाजारपेठेत गणपती आरास आणि सुशोभीकरणाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांची लगबग. चिंचपोकळीच्या चिंतामणीचं जल्लोषात आगमन. मोठ्या संख्येनं मुंबईकरांचा सहभाग. चिंचपोकळीच्या चिंतामणीचं जल्लोषात स्वागत. जय जवान दहीहंडी पथकाकडून बाप्पाला 9 थरांची सलामी. जळगावच्या आझाद क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळातर्फे बाप्पाचं उत्साहात आगमन. ढोल ताशांच्या गजरात लेझिमच्या तालामध्ये बाप्पा विराजमान. ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचं ठाणे नगरीत आगमन. वृंदावनच्या महागणपतीचं जल्लोषात स्वागत. वृंदावन गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं हे 38वं वर्ष. मुंबईतील कामगार नगरमधील अंधेरीच्या सम्राटचं ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत. मंडळाचं यंदा 55वं वर्ष. कोल्हापुरात भक्ताकडून अंबाबाईला 50 लाखांचा सुवर्ण सिंहासन अर्पण. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका भक्तानं अंबाबाईच्या चरणी हा सोन्याचा सिंह अर्पण केला. साताऱ्यामध्ये आज हाफ मॅरेथॉन. खासदार उदयनराजेंनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. राज्यातील द्राक्ष बागायतदारांचे प्रश्न केंद्र आणि राज्याच्या समन्वयातून सोडवणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शब्द दिला. राज्यातील द्राक्ष बागायतदारांच्या समस्या आणि मागण्यांसंदर्भात अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक पार पडली. बारामतीमध्ये युवा नेते जय पवार आणि योगेंद्र पवार कुस्तीच्या आखाड्यात एकत्र. जय पवारांकडून मैदानासाठी मानाची गदा भेट तर दोघांनी एकमेकांची गळाभेटही घेतली. छगन भुजबळांच्या हस्ते डोंगरगावमध्ये जलपूजन. मांजरपाडा प्रकल्पातील पाणी पुणेगाव दरसवाडी कालव्यातून येवला तालुक्यात पोहोचवलं. भुजबळांना जलनायक ही नवी उपाधी. फडणवीसांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उरणमध्ये वातावरण निर्मिती. यावेळी शेकापच्या कार्यालयावर भाजपचे झेंडे लावणाऱ्यांना शेकापच्या कार्यकर्त्यांनी रोखलं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे परभणी दौऱ्यावर. परभणी जिल्ह्यातील 4ही विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. पक्ष संघटना वाढीकडे लक्ष द्या. दानवेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. क्रॉस वोटिंगचा आरोप असलेले इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर भंडाऱ्यात. चारभट्टी इथं हनुमानाच्या दर्शनासह नाना पटोलेंची भेट घेतली. या भेटीला राजकीय चर्चांमध्ये स्थान. सोलापूरहून मालवणकडे जात असताना मनोज जरांगेंनी राजू शेट्टींच्या घरी भेट दिली. यावेळी शेट्टी कुटुंबियांकडून जरांगेंचं औक्षण. यावेळी राजू शेट्टींच्या मातोश्री आणि सौरभ शेट्टी उपस्थित. मराठा आरक्षणानंतर मुस्लिम धनगर आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार. मराठा आंदोलक जरांगेंची माहिती. 30 सप्टेंबरपर्यंत राज्य शासनानं शेतकऱ्यांना न्याय द्यावा. जरांगेंची मागणी. क्रीडा मंत्री संजय बनसोडेंनी स्विमर ओम साटमची भेट घेतली. ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी ओम साटमला आर्थिक मदत करणार. बनसोडेंची माहिती. एबीपी माझाच्या बातमीनंतर ओम साटमला मदतीचा हात. शिवसेनेचे सोशल मीडिया प्रमुख राहुल कनाल ओम साटमला मदत करणार. ट्विटरद्वारे राहुल कनाल यांची माहिती. ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक देखील ओम साटमला मदत करणार. एबीपी माझाची बातमी पाहिल्यानंतर प्रताप सरनाईक यांची मदतीची घोषणा. नाना पटोलेंच्या श्रावण मास समाप्तीच्या कार्यक्रमात इटलीच्या तरुणींची हजेरी. इटलीच्या तरुणींनी कार्यक्रमात गणेश स्तोत्र गायलं. महामृत्युंजय जप आणि गणपतीची आरतीही केली.
रक्षा खडसेंचं भाजपच्या माजी आमदार स्नेहल कोल्हेंसोबत शिर्डी साईबाबा समाधीचं दर्शन। यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीनं शाल आणि मूर्ती देऊन रक्षा खडसेंचा सत्कार। दिंडोशीतील मंगळागौरीचा सण थाटात साजरा। राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या उपस्थितीत उत्सव पार। शर्मिला ठाकरे, शालिनी ठाकरे, रीटा गुप्ता आणि वनिता खरात यांनीही झिम्मा फुगडी खेळत मंगळागौरीच्या खेळांचा आनंद घेतला। जळगावमध्ये महिला अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजातर्फे जनजागर रॅलीचं आयोजन। असंख्य महिलांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला। देशभरातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांविरोधात चंद्रपूरमध्ये मिडनाईट मशाल मार्च। खासदार प्रतिभा धानोरकर मार्चमध्ये सहभागी। वाशिममध्ये सकल हिंदू बांधवांच्या वतीनं जनआक्रोश निषेध मोर्चा। बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेले अत्याचार, देशातील लव्ह जिहाद, भारतातील बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या निषेधार्थ कारंजा शहरामध्ये या मोर्चाचं आयोजन। सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका। एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये 39 रुपयांची वाढ। मात्र ही वाढ 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये करण्यात आली आहे। वाघांच्या मृत्यूमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर। गेल्या वर्षात देशामध्ये 181 वाघांचा मृत्यू, तर मध्य प्रदेशात सर्वाधिक मृत्यूंची नोंद। ऑगस्टप्रमाणे सप्टेंबरमध्येही देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज। 5 राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट। नागपूरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पाऊस। आज हवामान विभागाचा रेड अलर्ट जारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।